नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याबद्दल नांदेड येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती। या शोकसभेमध्ये नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कमल किशोर कदम यांनी शोक व्यक्त केला आहे की तरुण मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खांद्यावरून जाण्याचे आमचे दिवस त्यांना खांद्या जाण्याची पाळी नियतीने आमच्यावर आणली। दादा गेले, त्याचं दुःख महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात दिसतं। बारामतीला जमलेला 5 लाखाचा समुदाय, प्रत्येकाच्या मनात एकच भावना, आधार तुटला, आता कुठं जायचं? नेतृत्वाबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये असणारी ही अपेक्षा, हा विश्वास, हा दादांनी निर्माण केला होता। वैयक्तिक अनुभव सांगण्याची वेळ नाही, मंत्रालयात गेलो होतो एकदा, कॉरिडॉरने जाताना समोरून दादा आले। पक्षाचं विभाजन झालं होतं, आता उपमुख्यमंत्री चालले म्हणून आम्ही बाजूला झालो। ते थांबले। कस काय आलं कमल बाबा? मी म्हणलं काही काम होते, सचिवांना भेटायचं। तुम्हाला आम्ही असताना इथं सचिवांना का भेटता? म्हणलं दादा, आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही आमची कामं करताल काय? त्यांना लागलं, असं का वाटतं तुम्हाला? तुमची जी कोणती कामं असतील, सार्वजनिक कामं असतील, त्यांच्या सेक्रेटरीला सगळे कामं त्यांच्या हातातले कागद घ्या, उद्या दुपारी बैठक बोलवा, 12 वाजता बैठकीची वेळ, 12ला गेलो आणि सगळ्या कामाचा निकाल। हीच गोष्ट शरदरावांनी मला फार पूर्वी सांगितली। विरोधी पक्षाचा माणूस आला तर त्याची कामं अगोदर करा। त्याला असं वाटलं नाही पाहिजे की मी विरोधी पक्षात आहे, पण सार्वजनिक काम करीत असताना सुद्धा सरकार अडथळे निर्माण करतं।
तीच शरदरावची तंतोतंत पुरी देण अजितदादांना. सकाळी 6ला उठायचे, आणि रात्री 12 वाजेपर्यंत काम करायचे. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला एक विश्वास होता, काम होत नाही तर दादाकडे जायचं, दादा काम करणार. आणि उलट सुलट काम नेलं तर फटके मिळणार. असा जनमानसामध्ये एक दृढ विश्वास निर्माण करणारा नेता काळाने आमच्यामधून नेला. इंग्रजीत असं म्हणतात, दोज whom the God loved die young. मला वाटतं वरही फार गोंधळ माजला असेल अस्ताव्यस्त परमेश्वराच्या राज्यात, म्हणून त्यांना दादाची आवश्यकता तिथे भासली. पण दादा, महाराष्ट्र एक अत्यंत अडचणीच्या क्षणात असताना तुम्ही गेला. राजकारण बाजूला सोडा, पण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची जी धडाडी तुमच्यामध्ये होती, त्याला काही मंत्रालयात ऑफिसमध्ये जाऊन कागद द्यावा असं नाही. जिथं कुठं दादा सापडतील त्यांच्या हातात कागद दिला, आणि काम योग्य असेल तर 100% झालं म्हणून समजा. असा हा तरुण नेता अकाली निघून गेला, त्याचं दुःख मनात फार आहे. मनामध्ये अपार दुःख आहे. 40 वर्षाचे संबंध या कुटुंबाशी होते. चाळीस वर्ष कधी ऐकले, पण